नमस्ते, मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आणि आता सकाळ झाल्या बघा. शुभ सकाळ सगळ्यांना पहिल्यांदा. आणि तयारी चालली आहे आमटीची भोगीच्या. दाखवते तुम्हाला मी काय काय तयारी चालू केली आता. पुढे बघत राहा माझा ब्लॉग कंटिन्यू. हा बघा, चहा माझा बनवून तयार आहे. सकाळचा पहिला चहा बनवून तयार आहे. आणि इकडे पाणी गरम करत ठेवले आमटीसाठी. आणि आता फोडणीची तयारी करणार आहे मी. चहा या सगळेजण चहा घ्यायला. या आमटीसाठीच इकडे पाणी उकळलंय बघा. आणि इकडे मी सगळं धुवून घेतलेत भाज्या सगळ्या स्वच्छ पाणी उठून. आणि इकडे फोडणीसाठीची तयारी, लसूण, टोमॅटो, कांदा चिरून घेतलाय. आणि कढीपत्ता, मोहरी, जिरे एवढी सगळं तयारी करून घेतली. आता आमटी फोडणीला टाकणार आहे. आमटीला आता फोडणी टाकून घेऊया. मोहरी टाकलं, कांदा पहिला मी कांदा टाकून घेतलाय का तर कांदा ओला असल्यामुळे फोडणीसाठी ओला कांदा वापरतोय मी. भाजत नाही व्यवस्थित लवकर आणि लसूण करपून जाते सगळा, म्हणून पहिला अगोदर कांदा टाकून घ्यायचा. टाकणार आहे कढीपत्ता, भरपूर सारा कढीपत्ता. लसूण, लसूण जरा आता भाजीपर्यंत वाट बघायचा. लास्टला टाकला बघा टोमॅटो. फोडणी आता तयार आहे बघा आपली. आणि घेतले बघा मी लाल तिखट टाकून मी ह्याच्यासाठी कट आणण्यासाठी लाल तिखट टाकणार आहे. ह्याच्यात लाल तिखट टाकले बघा. लाल तिखट जरा भाजून घेणार का तर सर्दी यासाठी आमटीला आपल्या कट चांगलं. मग मी तेलातच भाजून घेणार आहे. आता सगळ्या बी भाज्या टाकणार आहे निवडलेले. 5 मिनटं घेणार आहे मी भाजून. ही इकडं बघा सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून ड्रेन करून घेतल्यात, पाणी निथळून घेतले त्यातलं. आता मी टाकणार आहे हे सगळं. भाज्या एक 5 मिनटं सगळ्यात मिक्स करून घेणार आणि मग पाणी ओतणार आहे. असं झालं बघा भाज्या सगळं फोडली. कलर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने कसा दिसतोय मला काही समजणार नाही, तर खूप छान कलर आला आहे आता. तर आता मी पाणी ओतून घेणार आहे. मी पाणी ओतून घेणार आहे बघा. आता उकळून ठेवलं आहे पाणी मी, थंड पाणी नाही घालायचं. आणि आता मसाल्याची तयारी करणार आहे. आणि हा गरम मसाला आहे, थोडा गरम मसाला पण मी टाकणार आहे थोडंसं. आता मसाला बनवून तयार आहे माझा. तीळ, जिरं, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर सगळ्याचा मसाला बनवून तयार आहे. तर हा मसाला टाकून घेणार आहे. थोडा टाकला आहे मी त्यात.
मग मी माझं मी लावतो शेव. आता सवय नाही त्याला लावायला, भाकरी तुला उलटून देतो. आमटीला बघा उकळी कशाला आता कळकळ शिजून द्यायची एवढं सगळं. बघा भोगीची आमटी बनवून तयार आहे. आणि आता मी भाकरी करून घेणार आहे बाजरीच्या. किती छान तर्रेले. कोथिंबीर बारीक चिरलेली मी टाकणार आहे भरपूर सारी. कोथिंबीरनं टेस्ट खूप छान येते. आमटी बनवून तयार आहे आपली. साठी पीठ घेतले आणि रॉकी लागलाय बघा भुकायला. बोलून दिन झाला आता काही आवाजाचा कलर करा. हे पीठ घेतले मी मीठ घालून घेणार आहे. बाजरीच्या भाकरीला मीठ असल्यावर टेस्ट खूप छान येते. आणि ही तीळ लावायला भाकरीला. भाकरीसाठीचा पीठ मळून तयार आहे बघा. आणि बाजरीच्या भाकरीसाठी जरासं पीठ कठीण मळायचं म्हणजे भाकरी पातळ कुडकुडीत बनते. आणि हे असे तीळ लावून घेतलेत बघा मी. भाकरी आता कशी बनते बघा. ही बघा माझी भाकरी थापून तयार आहे. तव्यात टाकून घेणार आहे. फक्त शूट करायला माझ्याजवळ कोण नसल्यामुळं मी तुम्हाला सगळं नाही दाखवू शकत भाकरी टाकताना वगैरे. भाकरी टाकली आता मी त्यात पाणी लावून घे. तवा जरा जास्त गरम झाला. मुलं शाळेत गेल्यामुळं शूट करायला कोण नाही. बघा भाकरी टाकली आता. पहिलीच भाकरी बघूया कशी बनते बाजरीची भाकरी. भाकरी आपली भाजायची चालू आहे गरम गरम. हे बघा ती छान झाली बघा. गरम गरम भाकरी आता बनवून झाली. आता सगळ्यांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या पण हार्दिक शुभेच्छा. आमच्याकडे तर काय संक्रांतीचा पोळ्या वगैरे काय बनणार नाहीत. पण माझ्याकडून सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. ह्या बघा माझ्या भाकरी बनवून तयार आहेत. आणि एक लास्ट भाकरी फक्त राहिली आहे आता. भरपूर साळे तीळ लावून भाकऱ्या बाजरीच्या खूप छान लागतात बा आमटीबरोबर भोगीच्या. राळ्याचा भात आमच्याकडे बनवतात नैवेद्यासाठी. दाखवीनच तुम्हाला मी राळ्याचा भात कसा बनला आहे ते. खूप म्हणजे खूप कुरकुरीत आणि हलके आहेत एकदम. पातळ भाकरी छान लागते. जाड भाकरी चांगली लागत नाही. इकडे ही लास्ट भाकरी आहे तव्यात एक. ही बघा लास्टची भाकरी माझी. सगळं बनवून तयार. आता जेवायचं ताट दाखवते मी तुम्हाला काय काय असणार आहे आजचं जेवण. ही आमटी आपली भोगीची बनवून तयार. आता मी गरम करत ठेवलं जेवायला ताट करून घेणार आहे म्हणून. इकडे या भाकरी बाजरीच्या आणि हा राळ्याचा गरम गरम भात. आमच्याकडे राळ्याचा भात बनवतात आज नैवेद्यासाठी. झाले बनवून तयार आहे. फक्त देवाला नैवेद्य दाखवू शकत नाही आज का कारण आम्हाला सुतक आले. आमच्या भावकीत सुतक आहे त्यामुळे आम्हाला देवाला नैवेद्य दाखवायला येत नाही. ताट तुम्हाला मी दाखवते आता मी कसं करणार आहे रेडी ते. हे बघा ताट बनवून तयार आहे.
बाजरीची भाकरी, राळ्याचा भात, ही आमटी, गाजर, कांदा आणि लिंबू असं असते आमच्याकडं. आणि ही जेवायसाठी मी ताट बनवून घेतले. देवाला नैवेद्य नाही त्यामुळे आता मी जेवणार आहे. खूप भूक लागल्या. या सगळेजण जेवायला. जेवणाचं ताट रेडी आहे आता. आमच्याकडं बाजरीची भाकरी सगळं हे सगळं म्हणजे 5 घरात वाण देतात आमच्याकडं भाकरीचा. पण आम्हाला सुतक असल्यामुळे आम्हाला काय देता येणार नाही. त्यामुळे आता मी जेवायला ताट रेडी करून घेतले. या सगळेजण जेवायला. आणि आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. या सगळेजण जेवायला.